ज्याला जन्म दिलं त्या आईनेच नदीत वाहून दिलं. ज्याच्या रक्तामध्ये सूर्य तेज होतं तरीही आयुष्यभर सूतपुत्र म्हणून ज्याला हिणवलं गेलं. स्वतःच्याच भावाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या या अभाग्या महानायकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, मराठीतील अत्यंत भावस्पर्शी, हृदयस्पर्शी, गाजलेलं आणि लोकप्रिय असं पुस्तक ज्याचं नाव आहे मृत्युंजय. शिवाजी सावंतांनी लिहिलेलं हे केवळ एक पुस्तक नसून एका महान आत्म्याने भोगलेल्या अपमानाचा आणि त्रासाचा तो एक महासागर आहे. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुस्तकामध्ये कर्ण, ज्याने आयुष्यभर उपेक्षा आणि अपमान सहन केला तरीही त्याने दातृत्व आणि दानशूरपणा कधी सोडला नाही. जेव्हा त्याला कळतं की त्याला स्वतःच्याच भावांविरुद्ध लढायचं आहे आणि आईच्या पदराआड लपलेलं सत्य जेव्हा त्याच्या समोर येतं, काय अवस्था झाली असेल हो कर्णाच्या मनाची. ज्याने मैत्रीचं ऋण फेडण्यासाठी मृत्यूसमोर दिसत असूनही कधी दुर्योधनाची साथ सोडली नाही आणि जगासाठी त्याने दाखवून दिलं की जेव्हा इंद्राने कवच आणि कुंडलं मागितली तेव्हा रक्ताळलेल्या छातीतनं कवच आणि कुंडलं उपसून त्याने इंद्राला दान म्हणून दिलं. अगदी मृत्यूच्या जवळ असतानाही त्याने दानशूरपणा आणि दातृत्व कधी सोडलं नाही आणि शेवटी कर्णाने जगाला दाखवून दिलं की मृत्यूवरती विजय कसा मिळवला जातो. मृत्युंजय हे केवळ साधंसुधं पुस्तक नसून ते कर्तव्य, त्याग आणि अंतिम विजयाची महागाथाच आपण या पुस्तकाला म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्हीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल आयुष्यामध्ये एकदा तरी मृत्युंजय हे पुस्तक वाचाल ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद.